मी आणि माझा मित्र असे आम्ही 2 विभागामध्ये एकूण 10 वर्षे नोकरी केली. माझा मित्र सुद्धा प्रॅक्टिकलच होता आणि मी सुद्धा प्रॅक्टिकलच आहे. वरिष्ठांशी आमचं कॉन्टॅक्ट असायचं, हाय प्रोफाईल काम असायचं आणि त्यामुळे कसं असतं की एक आत्मविश्वास दुणावत गेला आमचा. बरं, माझ्याकडे काय होतं की मी नवीन टेक्नॉलॉजी मी जाणकार होतो थोडाफार, त्यामुळे कुठलंही काम आहे ना शॉर्ट आणि स्वीट बनवायचो, सुंदर काम करायचो आणि ते काम वरिष्ठांना सुद्धा मान्य असायचं. त्यामुळे त्यांनी माझी कशी पाठ सोडली नाही, माझ्या मित्रांनी. बरोबर, ज्या वेळेला आमच्या बदल्या झाल्या, तो एके ठिकाणी गेला, मी दुसरीकडे गेलो. शेवटचा क्षण बँड्रा स्टेशनवर आम्ही भेटलो. त्यावेळेला तो एवढा ढसाढसा रडला, 10 ते 15 मिनिटं रडत होता तो. सांगायचा मुद्दा याच्यासाठी की मित्र कसे असतात ती जाणीव होते की कसं आहे की त्यांचं आणि माझं रिलेशन अजून आहे. खूप रडला आणि मला बोलला, अरे नार्वेकर, पुढे कसं होणार माझं काय समजत नाही. सगळ्या पेपर्समधून तुला सगळं परफेक्ट नॉलेज होतं, त्याच्यामुळे तू मला सगळ्या गोष्टीतून बाहेर काढलात सही सलामत. आपण सगळं निघालो, सगळं कामकाज होतं व्यवस्थित. त्याचे सुद्धा पर्सनल प्रॉब्लेम असायचे, ते सुद्धा सगळे आम्ही सॉल्व्ह करायचो. माझे सुद्धा प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करायचो आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही पुढे निघालो. तो म्हणाला, आता माझं पुढे कसं होणार. मी म्हटलं, काय